हत्या झाली असावी असा संशय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय। कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही याची मला शंका वाटते, कारण पोलिसांना तो अद्याप सापडलेला नाही। त्यामुळे कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी असं शिरसाट म्हणाले। मला डाऊट आहे कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही हा सुद्धा मला एक शंका वाटते, कारण की ज्या पद्धतीने पोलीस तपास करतायत, इतकी सगळी टीम जात आहेत आणि आतापर्यंत तो भेटत नाही, याच्यावर शंका व्यक्त करायला वाव आहे। म्हणून त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे। पोलीस अधीक्षक जे बीडचे आहेत ते सर्व टीम आपल्याला त्यांनी पाठवल्या आहेत, महाराष्ट्राच्या बाकीच्या सुद्धा टीम त्याच्या मार्गावर आहेत, पण तपास न लागण्याचं कारण काय हे थोडं गुलदस्त्यात आहे। म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की त्याचा खून झाला की काय, अशी शंका मला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा असं मनोज जरांगे म्हणतात। तसंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडकडे असलेली संपत्ती ही त्याची नसून ती धनंजय मुंडेची आहे असा दावा जरांगेंनी केलाय। दरम्यान धनंजय मुंडेंची टोळी आता जाईपर्यंत मागे हटणार नाही, आत जाईपर्यंत आता मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा जरांगेंनी घेतलेला आहे। नंबरचा आरोपी ह्यो धनंजय मुंडेचा कार्यालयाचा सगळा कारभार तो स्वतः बघत होता। क्रमांक 1 चौकशी करा, हो कार्यालयाचं काम 1 नंबरचा आरोपी धनंजय मुंडेचा बघत होता का नाही। दुसरं, प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही, तर याचं उत्तर आहे। मग आणखीन 6 आरोपी होण्यासाठी काय पुरावे पाहिजे। तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली त्या 2-3 दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला फोन केलेले, हे सुद्धा पुरावा आहे।